तर मंडळी, बीडमध्ये आता रोज काही ना काही धक्कादायक घटना घडतच आहेत आणि अशामध्येच आता 2 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये एका विद्यार्थिनीवर कोचिंग क्लासेसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती। तर त्या विद्यार्थिनीवर कोचिंग क्लासेसमधील 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालेलं आहे। राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान आता दोन्ही नाराधम शिक्षकांना सापळा रचून बेड्या ठोकवण्यात आल्या आहेत। या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी रोष व्यक्त केलेला आहे। तसेच या प्रकरणी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरील जोरदार टीका केली आहे। त्याचबरोबर या प्रकरणी आपण अधिवेशनात आवाज उठवणार असून मुख्यमंत्र्याकडे एसआयटीची चौकशी मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। ते पीडित मुलीच्या घरी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते आणि त्यांनीशी माहिती दिलेली आहे। यावेळी मुंडे यांनी सांगितलं की बीडमधील विविध कोचिंग क्लासेसमध्ये 5000 विद्यार्थी शिकत आहेत। त्यात किती मुलांचे असे लैंगिक शोषण झाले असेल याची कल्पनाही केली जात नाही। यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी कोचिंग क्लासेसची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आपण येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये करणार असल्याचं आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणातील गुन्हेगार विजय पवार एका भगिनीचा एका वर्षापासून छळ करत होता। ही घटना बीड जिल्ह्याला काळिंबा फासणारी आहे। या आधीच खूप दिवसापासून याची चर्चा झाली होती, पण अनेक लोकांनी आपल्या आबरूपोटी आवाज उठवला नाही। पण आता त्याच्या विरोधात तक्रार झाली आहे। त्याला आता अटक देखील करण्यात आलेली आहे असं मुंडे यांनी सांगितलेलं आहे। पण इतके दिवस विजय पवार याला कोणाचं पाठबळ होतं याची देखील माहिती समोर यायला हवी। ही अटक झालेली नसून त्यांनी सरेंडर केलं आहे। विजय पवार यांनी छोट्या शिकवणी चालकांना पैशाच्या जीवावर बदनाम केलं। त्यांनी अनेक छोटे क्लासेस दबाव आणून बंद पाडले। ज्या दिवशी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला त्या रात्री हा आमदार संदीप क्षीरसागर याच्यासोबत होता। राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला हे कृत्य करण्याचे धाडस झाल्याचा आरोपही मुंडे यांनी केलेला आहे। क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधताना मुंडे म्हणाले की इतक्या नीच व्यक्तीला क्षीरसागर यांनी शिवजयंतीचा अध्यक्ष केला, त्यामुळे आरोपी आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे साटे लोटे असून त्यांचे संबंध नेमके काय आहे हे समोर येणं गरजेचं असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे। तर मंडळी, जे हे शिक्षक होता पवार नावाचा, हे संदीप क्षीरसागर याचा राईट हँड असल्याचं आता समोर माहिती आलेली आहे। आणि आता जे अधिवेशन, पावसाळी अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये या प्रकरणावर आमदार धनंजय मुंडे आता हे प्रश्न उपस्थित करणार आहेत। आणि आता हे अधिवेशन ते दणानून, प्रत्येक वर्षी जसं ते अधिवेशन दणानून सोडतात, तर ह्या वर्षी देखील ते अधिवेशन हे दणानून सोडतात का नाही हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मतदातांना डोळ्यांचा आजार झाला होता, त्यामुळे गेल्या अधिवेशनामध्ये ते काय नव्हते। पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, परंतु आता ज्यांनी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत, आता प्रत्येकाचं जे एक एक भिंग आहे ते आता फुटत आहे। आता हे जे शिक्षक आहे ह्याचं सुद्धा आता भिंग फुटलेला आहे आणि ह्याचा संपर्क आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जोडला जात आहे। आता याची माहिती अजून 1 ते 2 दिवसामध्ये आता अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती याचं येणारच आहे। तर बघू आता याचे काय पडसाद उमटतात आणि कसा प्रतिसाद महाराष्ट्रातून भेटतोय, का ह्या देखील घटनेला दबवून टाकायचा किंवा कुठंतरी त्याला संपवण्याचा, या प्रकरणात संपवण्याचा प्रयत्न केला जातोय का हे आपल्याला कळणारच आहे। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, सावध राहा, सतर्क राहा, सावधान राहा।